वेलकम टू माय चॅनल. नमस्कार. प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे की बर्थडे पोस्टर. तर बर्थडेचे हॅपी बर्थडे पोस्टर कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात. तर फर्स्ट मी गेले क्रिएटमध्ये एक कॅनवाचं ओपन केलेलं आहे मी. फर्स्ट क्रिएटमध्ये गेले, इथं सर्च करायचं बर्थडे पोस्टर. बर्थडे पोस्टर ओके. इथं सर्च केलं त्याच्यानंतर इथं पोस्टर आलेलं आहे बघा. पोर्ट्रेट आणि इथं पोस्टर आलेले बघा. पोर्ट्रेट आणि पोस्टर लँडस्केप. तुम्हाला कसं लँडस्केप पाहिजे का पोस्टर पाहिजे, हे तुम्ही पोर्ट्रेट पाहिजे हे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. तर मी पोर्ट्रेट घेते. तर आता आपण एलिमेंटमध्ये जाऊया. एलिमेंटमध्ये जायचं. इथं ऑलरेडी पण टेम्पलेट आहेत, याच्यातलं पण तुम्ही घेऊन डायरेक्टली एडिट करू शकता. तर आता मी एलिमेंटमध्ये जाते, तुम्हाला स्क्रॅचपासून मी बनवून दाखवते. इथं सर्च करा बर्थडे बर्थडे मटेरियल. ओके. इथं बघा बर्थडे मटेरियल आलेलं आहे आपल्याला. बलून्स वगैरे, हॅपी बर्थडे वगैरे बघा. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊन करू शकता. तर आता मला हे आवडलेलं आहे, तर मी हे घेते पर्पल कलरचं आणि सेट ॲज बॅकग्राऊंड करूयात आपण. सेट ॲज बॅकग्राऊंड. ओके. तर ही पोर्ट्रेट साईट आहे आणि आपला लँडस्केप साईजचा आपण घेतलेली होती इमेजेस, त्याच्यामुळे ते तसं झालं. आता आपण घेऊयात, हे बघूयात, हे सेट ॲज बॅकग्राऊंड करूयात. रिप्लेस बॅकग्राऊंड बघा, हा व्यवस्थित आलेला आहे. तर आता तुम्ही याच्यावरती हे ऑलरेडी होते सगळे बलून्स, गिफ्ट्स वगैरे सगळे डेकोरेशन ऑलरेडी होते. आता तुम्ही इथं फक्त फोटो इन्सर्ट करू शकता. समजा मी हा फोटो इन्सर्ट करते. ओके. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. ओके. फोटो इन्सर्ट करते. तर अशा प्रकारे, आणि इथं आता टेक्स्टमध्ये हॅपी बर्थडे लिहू शकता तुम्ही. हॅपी बर्थडे लिहिलं. ओके. ह्याचा फॉन्ट चेंज करून घेते मी. होरिझॉन घेते. ओके. साईज कमी करून घेते जरा. हॅपी बर्थडे कलर चेंज करून घेते. ओके. आता इफेक्टमध्ये जाऊन त्याला इफेक्ट देते. आउटलाईनचा इफेक्ट देऊया. ओके. बघा हॅपी बर्थडे मस्त झालेला आहे. त्याच्यानंतर एक केक घेऊयात आपण. केक. इथं बघा डिफरंट टाईपचे केक आलेले आहेत. समजा मी हा घेते. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इझिली बनवू शकता हॅपी बर्थडे पोस्टर. किती 2च मिनटात झालेला आहे आपला हा हॅपी बर्थडे पोस्टर. तर एलिमेंट्समधून तुम्ही हे डिफरंट बलून्स घेऊ शकता, वेगवेगळे डेकोरेशन घेऊ शकता, असं पण बनवू शकता. मी डायरेक्टली बॅकग्राऊंडच बलूनचा घेतलेला आहे. तर याचा पण कलर वगैरे चेंज करता येऊ शकतो का, पहा बघा इथं कलर पण चेंज करता येऊ शकतोय.
तर तुम्हाला हवं तसं तुम्ही एलिमेंट्समधून घेऊन बनवू शकता. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे मी डायरेक्टली बॅकग्राऊंड घेऊन दाखवला. आता नंतर म्हणजे बलून्स डिफरंट कसे घ्यायचे, अजून वेगवेगळे डेकोरेशन वेगवेगळं कसं घ्यायचं त्याचाही व्हिडिओ आपण टाकूयात. तरी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. बाय बाय.